मराठीवर सक्ती नव्हे तर भक्ती करणाऱ्या 20,000 हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा बोरिवलीत गौरव करण्यात आला। कोरा केंद्र ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जन्मभूमी कुठलीही असो कर्मभूमी महाराष्ट्र आहे असं म्हणत महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करण्याचं आवाहन केलं। मराठी भाषा तोडणारी नाही तर जोडण्याची असल्याचंही त्यांनी सांगितलं। रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा तर प्रवाशांनीही चालकांशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन शिंदे यांनी केलं। मराठी शिकलेल्या चालकांची मोठी उपस्थिती पाहून आनंद झाल्याचं सांगत त्यांनी आमदार प्रकाश सुर्वे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराचं कौतुक केलं। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे 1,60,000 जणांनी मराठी शिकल्याचा उल्लेख करत इतरांनीही मराठी शिकावी आणि तिचा प्रचार प्रसार करावा असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं। प्रेम करा मराठीवर, भक्ती करा मराठीवर। मराठी भाषा तोडणारी नाही, मराठी भाषा जोडणारी आहे, जोडणारी। आणि म्हणून बघा, हजारो लोक या मराठी भाषेबरोबर जोडले गेले आणि त्यामुळे तुमची जन्मभूमी समजा कुणाची उत्तर प्रदेश असेल, कुणाची बिहार असेल, कुणाची आणखी कुठे असेल, परंतु कर्मभूमी महाराष्ट्र आहे। आणि म्हणून कर्मभूमीवर मराठी भाषेवर तुम्ही प्रेम केलं, त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। ही सेवा आहे, ही सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो। पण जे काय आपण व्यवसाय करू, जो काय आपण ज्या ज्या व्यवसायामध्ये आपण राहू तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे ना, इमानदारीमध्ये आपण ते काम केलं पाहिजे। आणि म्हणून कितीतरी बघा, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, मालक यांच्या रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये कधी कधी पॅसेंजरचे पैसे राहतात, कधी कधी सोन्याचे दागिने राहतात। तो रिक्षा चालक, मालक, तो टॅक्सी चालक पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो, बघा हे माझ्या रिक्षामध्ये राहिलंय सामान पॅसेंजरचं। आणि त्या रिक्षा, टॅक्सी चालक, मालक जो कोणी असेल त्याचं समाजामध्ये नाव होतं ना, मोठं नाव। एक आदर्श रिक्षा चालक, आदर्श टॅक्सी चालक, ही प्रामाणिक भूमिका आपण अनेक लोक ठेवता। आम्ही बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीत पाहतो, अमुक ठिकाणी अशी घटना घडली आणि एका फॅमिलीचं लग्न ठरलं होतं आणि ते सगळे लग्नाचे दागिने त्या रिक्षामध्ये राहिले। पण त्या रिक्षा चालक जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गेला आणि त्या फॅमिलीला सगळे दागिने परत मिळाले, त्यांचं लग्न झालं, त्यांचा पूर्ण कार्यक्रम म्हणजे समारंभ झाला। आणि म्हणून असे लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, प्रामाणिकपणे आपलं काम आपण केलं पाहिजे। आणि तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करण्याचं प्रामाणिक काम केलं, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो।